कशी करायची, शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं याच्यासाठी आम्ही गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना समजून सांगतो। आज आम्ही हे गाव निवडलेलं आहे। या गावामध्ये आम्ही जाऊन इथल्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती देणार आहे। शेतकऱ्यांनी पुढे यायचं जरा। दादा तुमचं नाव काय? तुमचं? आकाश। हे बघा, केंद्र सरकारची अशी एक योजना आहे की समृद्ध शेती आणि विकसित शेती। या विकसित शेतीमध्ये आपल्याला आपल्या शेताचं उत्पन्न वाढवायचंय। त्याच्यासाठी आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे। शेतीयुक्त म्हणजे जलयुक्त शिवार निर्माण करायचे। त्याच्यासाठी तुम्हाला शेततळे काढावं लागतील। आमच्या कृषी खात्याकडून, पंचायत समितीकडून ते सगळ्या योजना तुम्हाला शासन देत असतं, कागदासहित देत असतं। तुम्ही ज्यावेळेस शेततळा काढणार त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी साठवणार आणि पाणी पुरावं, सगळी शेती पाण्याखाली यावी म्हणून आपल्याला तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, अशा पद्धतीच्या आधुनिक पद्धतींचा वापर करायचा आहे। त्याबरोबर तुम्हाला योग्य ते बियाणं निवडायचं आहे। त्याच्यासाठी कृषी विभाग तुम्हाला सहाय्य करेल। त्याबरोबर विविध प्रकारची जी औषधं बाजारामध्ये आलेली आहेत, म्हणजे तुमच्या कापसावरती बोंडअळीचा प्रभाव होऊ नये, तुमच्या भातावरती तुडतुड्यांचा प्रभाव होऊ नये, याच्यासाठी कृषी विभाग वेळोवेळी दिलेल्या सूचना तुम्हाला पाळायच्या आहेत आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला शेती करायची आहे। आणि जर तुम्ही अशी शेती केली तर तुम्ही अतिशय प्रगत असे शेतकरी होऊ शकतात। तुमच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगला बाजार मिळू शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला प्रगत शेती बरोबर चालायचं आहे। त्याच्यासाठी कृषी खातं तुमच्या बरोबर आहे। तुम्ही या सूचनांचं पालन करणार आणि इथून पुढची शेती जे काही तुम्हाला मार्गदर्शन लाभेल ते कृषी खात्याशी तुम्ही संपर्क साधू शकता। साहेबांनी सांगितलं ते साहेब काय सांगतोय पारंपरिक ग्रामीण द्यायची हे काय काही सांगू शकत आपल्याला पाऊस जास्त राहतोय। हो हे काय काही सांगते औषध गावात नाही घेऊन येते बरं सांग आपल्या दुकानावर युरिया घेऊन दुकानदार आम्हाला युरिया पाहिजे। युरिया आणलाय चांगलं माहिती दिली आपल्याला। म्हणजे कसं ते पारंपरिक शेती करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करा, म्हणजे फळबाग पद्धत साहेबांनी सांगितले आता की पाणी जे आहे आपल्याकडे ड्रीप आहे,